आजच्या पाठाचे नाव आहे निसर्गाचा विलक्षण दीप. अंधाऱ्या रात्री आसमंतात फिरणारे, क्षणात पेटणारे व क्षणात विझणारे निसर्गाचे दिवे पाहून आबालवृद्धांना कितीतरी मजा वाटते. मुले तर त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे किती जोरजोराने धावतात. मुलांना आकर्षित करणाऱ्या काजव्यांच्या प्रकाशाने मुलांइतकेच शास्त्रज्ञांना व कवींना सुद्धा गुंगवले आहे. एका कवीने म्हटले आहे, चंद्र उगवेपर्यंत काजवा चमकून जातो, परंतु एकदा सूर्योदय झाला की कोठला काजवा आणि कोठला चंद्र. प्राचीन ग्रीक व रोमन काळात गुलाम काजवे पकडून आणून आपल्या मालकिनींना देत असत. मालकिनी काजव्यांच्या चमकत्या शेपट्या तोडून घेत. या काजव्यांच्या शेपट्या श्रीमंत स्त्रिया आपल्या हातांवर व केसांवर चिकटवून रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोठमोठ्या समारंभाला जात असत. त्या शेपट्यांच्या प्रकाशामुळे त्यांचे शरीर चमचम चमकताना दिसे. अमेरिकेचा शोध लावून 1532 साली जेव्हा स्पॅनिश खलाशी स्पेनला परत आले, तेव्हा त्यांनी राणीला नजर करण्यासाठी वेस्ट इंडिज बेटातील रहिवाशी वापरत ते दिवेच आणले होते. हे दिवे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काजव्यांच्या शेपट्यांनी भरलेली मातीची भांडीच होती. जगातील काही मागासलेल्या जातीत अजूनही काजव्यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. काजव्यांचे थवे उडू लागले म्हणजे लवकरच उबदार हवा पडणार, असे उत्तर अमेरिकेतील काही लोक अजूनही समजतात. जपानमध्ये राजाच्या सन्मानार्थ त्याच्या राजवाड्याभोवती काजव्यांचे थवेच्या थवे सोडले जातात. मोठ्या लोकांना त्यांच्या सन्मानार्थ काजव्यांनी भरलेल्या काचेच्या बाटल्या नजर केल्या जातात. बुकर टी वॉशिंग्टन या प्रसिद्ध समाजसुधारकाने तर आपला शालेय अभ्यास काजव्यांच्या प्रकाशात केला. अगदी प्राचीन कालापासून काजव्याच्या प्रकाशाचे गूढ उलगडण्यासाठी संशोधक झटत होते. त्यांचा असा विश्वास होता की काजव्यांच्या प्रकाशाचे गूढ उलगडले म्हणजे मानवी शरीरातील शक्तीचे गूढही सहज उलगडेल. काजव्याच्या प्रकाशासंबंधीचा पहिला सिद्धांत असा होता की काजव्याच्या शरीरातच अग्नी भरलेला आहे व तोच त्याच्या त्वचेतून प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडतो. प्राचीन काळी उष्णता, अग्नी व प्रकाश यांचे अतूट नाते सर्वश्रुत असल्याने अशी समजूत होणे सहज शक्य होते. पण लवकरच ही चूक उमजली, कारण काजवा हातात पकडला तर तो हाताला गरम न लागता इतर कीटकांप्रमाणे गार लागतो. आता शास्त्रज्ञ काजव्याच्या प्रकाशाला थंड प्रकाश किंवा लुमिनेसेन्स असे म्हणतात, कारण हा प्रकाश निर्माण होताना तापमानात अतिशय सूक्ष्म फरक होतो. काजव्याचा प्रकाश थंड आहे हे समजल्यानंतर शास्त्रज्ञ एक मनोरंजक प्रश्न सोडवण्याच्या मागे लागले. तो प्रश्न म्हणजे काजवा मेल्यानंतर त्याचा प्रकाश नष्ट होतो काय? या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे असले तरी त्यात एक अडचण होतीच. 17व्या शतकातील कोपनहेगन विद्यापीठातील शिक्षक थॉमस बालेलिन यांनी म्हटले आहे, वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी काही काजवे पकडले. ते माझ्या हातातून निसटून गेले आणि जाताना आपला प्रकाशही घेऊन गेले. काही यशस्वी प्रयोगात दिसून आले की काजव्याचा प्रकाश त्यांच्या शेपट्यात असलेल्या पिवळसर पांढरट पदार्थापासून निर्माण होतो. हा पदार्थ काजव्याच्या अंगातून बाहेर काढला तरी काही वेळ तो प्रकाशतो, परंतु त्यासाठी प्राणवायू मात्र आवश्यक असतो. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेतील मेरीलँड या प्रांतात बाल्टिमोर नावाच्या गावातील मुले उन्हाळा सुरू झाला की काजवे पकडून ते बाटल्यात अगर मडक्यात भरण्याचा उद्योग सुरू करत. बाटल्या पॅक बंद करून प्रयोगशाळांकडे रवाना होत. मुले ज्यांच्याकडे काजवे पाठवत त्या संशोधकाचे नाव आहे विल्यम मॅक्लेरॉय. ते अमेरिकेतील सुप्रसिद्ध जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापक. अगदी लहानपणापासून काजवा का प्रकाशतो या कुतूहलाने त्यांना वेडे केले होते व या प्रश्नाची उकल करायचीच असा त्यांनी मनोमन निश्चय केला होता. जून महिना सुरू झाला की शेकडो मुले विद्यापीठात येत. काजवे पकडण्यासाठी त्यांना जाळी दिली जात. कुरणांमधून व उद्यानांमधून जाळी लावून काजवे पकडले जात. मडकी व बाटल्या भरून त्या मॅक्लेरॉय यांच्या कार्यालयात पोचवल्या जात. काजव्यांच्या संख्येच्या प्रमाणात मुलांना पैसे पण मिळत. प्रयोगशाळेतील मदतनीस यंत्रांनी हे काजवे निर्जल करत. प्रयोगासाठी त्यांच्या शेपट्या बाजूला काढून ठेवत. निर्जल शेपट्यांचे पीठ करून ते पाण्यात मिसळण्यात येई. हे मिश्रण अंधारात चमकू लागे. काजव्याविषयीच्या काही गोष्टी 100 वर्षापूर्वीही माहीत होत्या. उदाहरणार्थ 1855 साली एका शास्त्रज्ञाने असे सिद्ध केले होते की काजव्याच्या शेपटीत लुसिफेरिन व लुसिफेरस ही 2 रसायने असतात. त्यापैकी लुसिफेरिन न तापता प्रकाशते, तर लुसिफेरिनला जलद प्रकाशण्यास सहाय्य करते. या गोष्टी माहीत असल्याने मॅक्लेरॉयने
प्रथम लुसिफेरिन व लुसिफेरस ही रसायने वेगळी केली. ही रसायने एकमेकात मिसळण्यात आली तेव्हा त्यांच्यापासून काजव्याचा प्रकाश निर्माण झाला. काजव्याच्या शेपटीतील शिल्की गोष्टीचा शोध घेण्यात आला तेव्हा तीत प्राणवायू, मॅग्नेशियम सल्फेट व एक विशिष्ट रसायन आढळून आले. यालाच त्याने ATP हे नाव दिले. काजव्याच्या शेपटीतील सर्व पदार्थ काढून घेऊन त्यांचे निरनिराळ्या प्रकारे व निरनिराळ्या प्रमाणात मिश्रण करण्यात आले. या दोघात ATP मिसळण्यात आले. काही मिश्रणे उत्कृष्ट प्रकाश देत होती तर काहींपासून अजिबात प्रकाश मिळत नव्हता. मॅक्लेरॉयने निष्कर्ष काढला की शेपटीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण ATP हे रसायन करते. सजीव काजवाच्या शेपटीत वर उल्लेख केलेले सर्व पदार्थ असतात. ATPच्या नियंत्रणाने काजवा प्रकाशतो किंवा विझतो, परंतु शेपटी सतत प्रकाशत का नाही? प्रकाशण्या विझण्याची क्रिया इतकी झटपट कशी होते? यासाठी अधिक प्रयोग केले तेव्हा असे आढळले की काजव्याच्या शरीरातील एक रसायन त्याला प्रकाशण्यास प्रतिबंध करते. जोपर्यंत ते रसायन प्रकाश देणाऱ्या रसायनास बांधून ठेवते तोपर्यंत काजवा चमकत नाही. काजवा चमकण्याच्या वेळी त्याच्या मज्जा तंतूंमधून दुसऱ्या रसायनाला संदेश दिला जातो. ते रसायन बांधून ठेवणाऱ्या रसायनावर हल्ला करून प्रकाश देणाऱ्या रसायनाची मुक्तता करते व काजवा प्रकाशतो. काही वेळाने हल्ला थांबवण्याचा संदेश मज्जा तंतूंमार्फत दिला जातो व काजवा विझतो. ही व्यवस्था अत्यंत निर्दोष व जलद असल्यामुळे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच काजवा चमकतो आणि विझतो. काजव्याचा प्रकाश हिरवा असतो, परंतु तो काचेच्या त्रिकोणी लोलकातून नेला तर हिरव्याच्या जोडीला तांबडा व पिवळा प्रकाशही दिसतो. या प्रकाशात उष्णतेचा मागमूसही नसतो. जगात काजव्याच्या 2000 जाती आहेत. काही जातीत नर मादी उडू शकतात व प्रकाशतात. काही जातीत फक्त नरच उडू शकतात तर काही जातीत फक्त माद्याच प्रकाशू शकतात. ज्या माद्यांना व त्यांच्या पिल्लांना पंख नसतात त्यांना प्रकाशमान किडे म्हणतात. काही जातीत काजवे थव्या थव्यांनी प्रकाशतात व विझतात. थायलंडमध्ये काजव्यांचे थवे झाडांवर बसून क्षणात प्रकाशतात व क्षणात विझतात. तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.